जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल. श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि शुद्ध ज्ञान निरूपण त्यामध्ये पाहत असताना काल आपण 16वी ओवी विस्तृतपणे पाहिली. प्रकृती, प्रकृतीचा संग, त्रिगुणात्मकता, आपलं मन, आपल्या स्वरूपाची अवस्था, साधक म्हणून आपला असलेला प्रवास, अशा अनेक गोष्टी आपण सखोलतेनं पाहिल्या. खूप सखोलतेनं गोष्ट पाहायला गेली की असं वाटतं की समर्थ आपल्याला काहीतरी अशक्य प्राय करायला सांगतायत. स्वतःच म्हणतात हे दुर्लभ आहे आणि नंतर स्वतः म्हणतात की हेच परमज्ञान आहे, शुद्ध ज्ञान आहे. मग या वाटेवरती जायचं की नाही, हे जे आपल्या मनात येतं, आपल्या बुद्धीत येतं, हे जणू समर्थांनी जाणलं आणि म्हणूनच पुढची 17वी ओवी त्यांनी सांगितली आहे. मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. बुद्धी ही गोष्ट बाजूला टाकायला कठीण जाते. आपल्याला असं वाटतं की मन अवघड आहे बाजूला टाकणं, मन इतकं चंचल आहे की शांत होतच नाही. पण मन खरं म्हणजे शांत करणं इतकी कठीण गोष्ट नाही जितकी बुद्धी शांत करणं कठीण गोष्ट आहे. दृश्यापेक्षा सूक्ष्म आपली इंद्रिये आहेत. आपल्या इंद्रियांपेक्षा सूक्ष्म आपलं मन आहे, म्हणजे सूक्ष्म इंद्रिय आहे आणि मनापेक्षाही सूक्ष्म बुद्धी आहे. त्यामुळं बुद्धी तर्करूपानं आपल्या आडवी येते. निरूपण कशासाठी आहे? निरूपण आत्मज्ञान समजून घेण्यासाठी आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यातला शब्दनशब्द कळालाच पाहिजे. महत्त्व सद्गुरुपदिष्ट साधनेला आहे. बुद्धी ही मर्यादित गोष्ट आहे. आज एका पातळीपर्यंत समजेल, कालांतरानं बुद्धी विकसित होत गेली तर पुढच्या पातळीपर्यंत आपल्याला समजेल. पण पूर्णपणे बुद्धीमध्ये कधीच समजू शकणार नाही. कारण आपली बुद्धी ही आपल्या देहबुद्धीशी निगडीत आहे, आपल्या जीवभावाशी निगडीत आहे, म्हणून त्याला मर्यादा आहे. या ब्रह्मांडाचंच उदाहरण पाहूया ना. इतका याचा विस्तार अनंत आहे. इतके कोट्यावधी तारे आहेत आणि प्रत्येक ताऱ्यापाशी कोणता ना कोणता तरी ग्रह असेल. अनंत आकाशगंगा आहेत. याचा विस्तार बुद्धीमध्ये सामावू शकणार नाही. साधी गोष्ट आहे, आकाशगंगेचं चित्र आपण पाहतो, ज्याला मिल्की वे म्हणतात आपल्या आकाशगंगेला. ते चित्रसुद्धा काल्पनिक आहे. कारण मनुष्य आपल्या आकाशगंगेच्या बाहेर जाऊन आकाशगंगेचं चित्र काढूच शकलेला नाही आहे, फोटो घेऊच शकलेला नाही आहे. तर्कांनी आणि विचारांनी शास्त्रज्ञांनी मिल्की वे कशी दिसत असेल याची कल्पना केलेली आहे आणि ती कल्पना फोटोमध्ये उतरवलेली आहे, ज्याला आपण म्हणतो ही आपली आकाशगंगा. हा दृष्टांत देण्याचं कारण एकच होतं की बुद्धीमध्ये मर्यादा आहे. सगळ्या गोष्टी बुद्धी सामावू शकणार नाही. पण बुद्धीमध्ये तर्क नावाची एक शक्ती आहे जी गोष्टींचा गुंता निर्माण करू शकते. समर्थ म्हणतायत मतं आणि मतांतरं ही लयाला गेली पाहिजेत. याचा अर्थ बुद्धी स्थिर होऊन तिने जो एकदा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाला कृतीमध्ये उतरवता आलं पाहिजे. ही गोष्ट समजण्यासाठी अतिशय सोपी गोष्ट आपण पाहूया जी श्री महाराजांच्या प्रवचनात येते. 2 माणसं आंब्याच्या बागेत गेली आंबा खाण्यासाठी. माळ्याला विचारलं की आंबा खाऊ का? खा म्हणून माळ्यानं सांगितलं. एक व्यक्ती आंबा खायला लागला आणि एक व्यक्ती आंब्याची चौकशी करायला लागला की रोपं कशी होती, जमीन कशी आहे, आंब्याची चव कशी आहे, वगैरे वगैरे. जो खायला लागला त्यानं त्या मर्यादित वेळेत आंबा खाण्याचं सुख मिळवलं. हे परमार्थात घडणं अपेक्षित आहे. आत्मज्ञानाविषयी समजून आपण कितीही घ्यायला गेलो तरी ते अपुरंच पडणार आहे. पण म्हणून समजून घेऊ नये का, तर घ्यावं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्माची कळला नाही, जप तप साधन तीर्थे खोटी गे, ज्ञानदेव म्हणे न सुटती संसाराच्या गोष्टी गे. आत्मज्ञानाबद्दल जाणून घेऊन तुम्ही साधनेमध्ये राहा, हे माऊलींना सांगायचं आहे. त्या व्यतिरिक्त जो अंधपणानं साधनेमध्ये राहील त्या साधनेला काही दिशा राहणार नाही. आपल्याला आत्मदर्शनापर्यंत पोहोचायचं आहे आणि ते कसं आहे, इंद्रियांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे हे सद्गुरूंकडून समजून घ्यायचं आहे.
हे जर आपण समजून घेतलं नाही तर अनुभवांमध्ये अडकण्याचा धोका आहे, म्हणून समजून घ्यायला महत्त्व आहे. आपल्याला जर असं वाटलं की कुठला सुगंध आला तर भगवंताची कृपा झाली, भगवंताची प्रचिती आली, तर आपला मार्ग थांबलाच. आपल्याला काहीतरी दिसलं, मोठा साधू दिसला किंवा शंकरच समोर प्रगट झाला, तर आपल्याला असं वाटेल की झाली माझी साधना. असं आपलं होऊ नये. आपण खरं आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचावं म्हणून ब्रह्मनिरूपण सद्गुरूंनी केलेलं असतं. त्यासाठी ते समजून घ्यावं. पण ते समजून घेत असताना आपल्या साधनेला चालू ठेवावं. त्या समजण्याच्या काही मर्यादा आहेत. त्या मर्यादेपर्यंत ते समजता येईल. ती मर्यादा संपली की आपलं श्रवण हवं तर थांबवावं आणि पुन्हा साधनेमध्ये लागावं. आधाशासारखं श्रवणच चालू आहे, आणखी समजून घ्यायची इच्छा होत आहे. ही बुद्धीमध्ये निर्माण झालेली तर्काची खळबळ आहे, चळवळ आहे. ती थांबवता आली पाहिजे. पुन्हा दुसऱ्या दिवशी श्रवण करावं आणि पुन्हा साधनेला लागावं. श्रवणामध्ये सातत्य असावं, पण ते मर्यादित असावं. ही मर्यादा जर पाळता आली नाही तर मगाशी पाहिलं तसं आधाशासारखं मनुष्य श्रवणच करत राहील, प्रत्यक्ष कृती बाजूला राहील. किंवा त्याचा दुसरा परिणाम असा होईल की श्रवण करत करत बुद्धीला शीण येईल आणि बुद्धी असं म्हणायला लागेल की हे जमणं अशक्य आहे, त्यापेक्षा या वाटेवर न गेलेलं बरं. असं होऊ न देता आपल्याला त्या निरूपणातून, त्या प्रवचनातून, सद्गुरुमुखातून आपल्या साधनेसाठी प्रेरणा घ्यायची आहे. समर्थ एके ठिकाणी स्पष्ट सांगतात की असार त्यागून सार तेवढं श्रवणामधून घ्यावं. असं जर केलं तर ती श्रवणभक्ती ठरेल. आता सार काय आहे? अर्थातच आपला आत्मा आहे, आपलं स्वरूप आहे. त्या स्वरूपाबद्दलची एखादी गोष्ट घ्यावी आणि ती गोष्ट घेऊन मुरवण्याचा अभ्यास करावा. नामदेव महाराज स्पष्टपणे म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी. पारायणामागून पारायण केली ज्ञानेश्वरीची म्हणजे परमार्थ साध्य होत नाही. त्यातल्या एकाच ओवीमध्ये सगळं काही सामावलेलं आहे, पण त्या ओवीचं तितकं चिंतन मनन करून ती ओवी उतरवली पाहिजे. परमार्थाचा विषय अगदी सोपा आहे. आपणच आत्मा आहे, आपणच भगवंत आहे, आपलं ते खरं स्वरूप आहे. पण त्याच्यावरती आपल्या देहबुद्धीचा पडदा पडलेला आहे. तो पडदा बाजूला काढायचा आहे. तो कसा बाजूला करायचा पडदा हे सद्गुरू शिकवतात. संपला परमार्थाचा विषय. पण हे आपल्या वृत्तीवरती ठसावं म्हणून त्याचा विस्तार भगवद्गीतेमध्ये आलेला आहे. त्याचा विस्तार ज्ञानेश्वरी, दासबोध, एकनाथी भागवत, संतांचे गाथे यांमध्ये आलेला आहे. कारण हे ऐकलं एका वाक्यात आणि जमलं असं आपलं होऊ शकत नाही. मग आपलं कुठं अडतं? आपल्या मनामध्ये आपलं अडतं, आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या चित्तवृत्तींमध्ये, आपल्या विषयासक्त भावामध्ये, आपल्या वासनेमध्ये आपलं अडकतं. मग हे सगळे विषय विस्तृत समजावून संतांनी सांगितले आहेत. पण गाभा एकाच वाक्याचा आहे की देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी. आता हे ऐकताना जर आपण आपल्या बुद्धीच्या क्षमतेतून ऐकलं, जी बुद्धी देहबुद्धीशी निगडीत आहे बरं का, तर ठीक आहे, ऐकलं. पण तिथंपर्यंत न थांबता आपण जर तर्क वाढवत गेलो, प्रत्यक्ष कृती बाजूला ठेवली, तर तर्कातून तर्क वाढत जातो आणि मग मते आणि मतांतरे निर्माण होतात. समर्थ आपल्याला सांगतायत की या भानगडीत पडू नका. आता मते आणि मतांतरे करायला जाऊ नका. अनुभवी व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं ना की तुमची स्थिती कशी आहे, ती सुधारायची कशी हेही सांगितलं ना, तर मग सुधारण्याची क्रिया करा, प्रत्यक्ष कृती करा. किती दिवस आपण गुलाबजामाचा विचार करत बसणार? किती दिवस साखरेच्या गुणधर्मांचा अभ्यास करत बसणार? किती दिवस आपण तो साखरेचा पाक मुरतो कसा याचा शास्त्रीय अभ्यास करत राहणार? कधी ना कधीतरी आपल्याला गुलाबजाम तोंडात टाकावा लागेल, तो चावून खावा लागेल, प्रत्यक्ष त्याची अनुभूती घ्यावी लागेल. आणि त्या अनुभूतीचा मार्ग म्हणजेच गुरुपदिष्ट साधना सद्गुरूंनी दिलेली असते. बाकी ती साधना करण्यासाठी आपण उद्युक्त व्हावं, त्या साधनेच्या चिंतनात राहावं, आपल्या दोषांकडं अलिप्तपणे पाहावं, आपल्या गुणांकडेही अलिप्तपणे पाहावं आणि त्यातून सुटून जावं, यासाठी निरूपण असतं. म्हणजे जी साधना दिली आहे त्याच्या वाढीसाठी निरूपण आहे. पण तसं न करता जर निरूपणातून आपण मतमतांतर वाढवायला लागलो
तर साधनेसाठी वेळ कुठे राहणार? हे समजून घ्यायला आपण मतमतांतर याचं एक उदाहरण पाहूया बरं का. तुकाराम महाराज एका अभंगामध्ये साधूची दशा कशी असते, त्याची वृत्ती कशी असते, तो कसा आत्मस्थ असतो हे समजावून सांगण्यासाठी मिठाचा दृष्टांत देतात. लवण जैसे पुन्हा जळाचे बाहेर, येत नाही खरे त्यातून या, त्यासारखी जाणा तुम्ही साधू वृत्ती, पुन्हा न मिळती माया जाळ. पाण्यामध्ये एकदा मीठ मिसळलं की ते जसं त्यातून बाहेर येत नाही, पाण्यामध्ये खारटपणा राहतोच, तशी साधू वृत्ती असते. एकदा ती आत्म्याच्या ठिकाणी घट्ट झाली की पुन्हा मायेमध्ये येत नाही. इतकी साधी गोष्ट तुकाराम महाराजांनी सांगितली आहे. पण आता मतमतांतर बघा कशी बुद्धीतून येतात. मिठाला पाण्यातून वेगळं करता येतं की? जर मिठाचं पाणी उन्हामध्ये ठेवलं तर पाणी वेगळं होतं आणि मीठ खाली राहतं आणि वेगळं झालेल्या पाण्यामध्ये खारटपणा राहत नाही. मग असं कसं होईल? वृत्ती ब्रह्मतदाकार झाल्यानंतरही पुन्हा मायेमध्ये येऊ शकतेच की. पण तिथे मग असं कसं तुकाराम महाराज म्हणतायत? आता या तर्कांचा, या मतमतांतरांचा काहीही उपयोग नाही. गोष्ट कोणती समजावून सांगतायत तुकाराम महाराज ती जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचा दृष्टांत कालपरत्वे बदलेल. उद्या शास्त्र हायड्रोजन स्वतंत्र अनुभवा आणि ऑक्सिजन स्वतंत्र अनुभवा असाही शोध काढेल आणि मग पाणी पिण्याचं सुख तुम्हाला मिळेल असाही शोध निघेल. कोण जाणो. पण म्हणून पाण्याचा दाखला आज दिला तर तो उद्या खोडला जाईल असा तर्क परमार्थात वापरायचा असत नाही. जो विषय सांगितलेला आहे तो विषय समजावून देण्यासाठी एक दृष्टांत वापरलेला आहे. विषय त्यामुळे समजून घ्यावा, दृष्टांत बाजूला ठेवावा. हे न करता मानवी बुद्धी आणखीन मते वाढवत जाते, आणखीन तर्क वाढवत जाते. असं त्या बुद्धीचं का होतं? कारण ती देहाला चिकटलेली असते. म्हणजेच त्या बुद्धीमध्ये अभिमानाचा अंश असतो. हे असं होऊ शकेल की, हे तसं होऊ शकेल की, हे असंच आहे तर मग हे करणं कठीण आहे, हे तसंच आहे तर मग ते सोपं आहे. अमुक गोष्ट जर इतकीच कठीण असेल तर त्या मार्गाला कशाला जा, मग हे जे सोपं आहे तेच करूया की, वगैरे वगैरे पद्धतीने अनेक तर्क बुद्धी देते आणि मनुष्य प्रत्यक्ष कृती न करता बुद्धीच्या मागे पळत राहतो. आता अडचण कोणती आहे ती आपण पाहूया. ही बुद्धी निरुपयोगी आहे का? तर मुळीच नाही. अशा पद्धतीची मतमतांतर उत्पन्न करणारी, तर्क उत्पन्न करणारी बुद्धी प्रपंचाला उपयोगी आहे, परमार्थाला निरुपयोगी आहे. प्रपंचामध्ये ती जरूर वापरावी. आपण तर्कच वापरतो जेव्हा अमुक ठिकाणी भाजी न घेता ठराविक ठिकाणीच घेतो. आपल्याला काहीतरी तर्कानं पटतं. भाजीचा दर्जा आणि त्याचा भाव याची सांगड पटते म्हणून आपण ठराविक ठिकाणी भाजी घेतो. तिथे आपण बुद्धीच वापरली आहे, तर्कच वापरला आहे. पण परमार्थात ती बुद्धी बाजूला टाकायला मनुष्याला अवघड जातं. कारण जीवन म्हणजे 24 तासातले 23.5 तास त्या बुद्धीचा वापर करूनच आपण जगलेलो असतो आणि अर्ध्या तासात आता शांत होण्याचा प्रयत्न करतो. तर ते एकदम कसं जमणार? म्हणून साधन विचार, सद्गुरूंनी सांगितलेला उपदेश, भगवन नामाचं चिंतन पूर्ण दिवसामध्ये गुंतवून ठेवलं की बुद्धीच्या ठिकाणचा अभिमान हळूहळू गळायला लागतो आणि मग अभिमानाशिवाय जी बुद्धी शिल्लक राहते ती साधकाची आत्मभावामध्ये स्थिर राहायला मदत करते. समर्थ जे म्हणतायत, मते आणि मतांतरे जेथे होती निर्विकारे, अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. तो अतिसूक्ष्म विचार अशी अग्र झालेली बुद्धी करवते. अन्यथा हा अतिसूक्ष्म विचार होणार नाही. बुद्धीमध्ये कायम कोणता ना कोणता तरी तर्क, कुतर्क, वितर्क येत राहणार आणि साधक स्वभावानुसार त्या तर्कांमध्ये अडकणार. समजा आपण शहरात राहणारे आहोत. कोकणामधल्या एखाद्या दुर्गम गावी आपल्याला जायचं आहे. आता मुक्काम आपला ठरला. आपल्याला वाटही माहीत आहे की अमुक अमुक गावी गेल्यानंतर अमुक अमुक वळण आहे आणि मग पुढे वाट त्या गावाकडे जाते. त्या वाटेवरच्या 1-2 खुणा पण माहीत आहेत. एक जुनं शंकराचं मंदिर आहे, एखाद्या देवीचं मंदिर आहे, वगैरे वगैरे. आता आपण प्रवास सुरू केला. सगळं माहीत आहे ना? तर आता काम एकच आहे की चालत राहणं, त्या वाटेवरती चालत राहणं, ती वाट न सोडणं. पण समजा आता वाटेवरची एखादी गोष्ट आपल्याला ऐकायला मिळाली की इथं पूर्वीच्या काळी शिवाजी महाराज असताना असं असं झालं होतं.
तिथं पूर्वीच्या काळी अमुक अमुक राजा असताना तसं तसं झालं होतं. आणि आपण त्या कथांमध्ये अडकलो. त्या कथांचा विचार करत करत इथं हे झालंच नसेल, त्यामुळे ही ती जागा नाही या तर्कापर्यंत येऊन पोहोचलो. आपलं वाट चालणं बाजूला राहिले बरं का. आपण त्या कथांमध्ये गुंतून त्या ठिकाणांचा शोध आता घ्यायला लागलोय. आणि बुद्धीनं आपल्याला या विचारापर्यंत आणून पोचवलं की आता ही वाट बदललेली बरी, कारण ही वाट काही बरोबर दिसत नाही. अशा पद्धतीनं साधन बाजूला राहतं आणि मतमतांतरांमध्ये साधक अडकत जातो. हे जे काही उद्भवतं ते त्याच्या आतल्या दुर्गुणांमुळे उद्भवतं. रज तम सत्व हे गुण, आपल्या मनाचा बाहेरख्याली स्वभाव, यामुळे या गोष्टी उद्भवतात. बुद्धीच्या ठिकाणी असलेला अभिमान, हा बुद्धीमध्ये अभिमान कुठून आला? बेरीज म्हणजे काय असते आपल्याला माहीत नव्हतं, अशी एक आपली स्थिती होती. मग 2 + 2 4 असतात, शिक्षकांनी सांगितलं. 2 आंबे मिळाले की 4 आंबे होतात, हेही आपल्याला समजलं. 1 पेरू, 1 आंबा, 1 केळं आणि 1 सफरचंद मिळून 4 फळे होतात, हेही आपल्याला समजलं. तर आता त्या बुद्धीमध्ये आपोआपच अभिमान आला की मला आता 4 आकडा कळतो. 2त 2 मिसळल्यानंतर 4 होतं, किंवा या वस्तू 4 आहेत हे आता मला समजतं. अशा पद्धतीनं तर्क किंवा मत उत्पन्न झालं आणि त्या मताला समजून घेता आलं बुद्धीनं की बुद्धीतील अभिमान वाढतो. वाढलेला अभिमान पुन्हा तर्क उत्पन्न करायला कारणीभूत ठरतो. पुन्हा तर्क बुद्धीमध्ये शमवला जातो, बुद्धीचं सुख मिळतं आणि सुखाबरोबर बुद्धीवरती अभिमानाचा आणखी एक थर येतो. अशा पद्धतीनं अभिमानानं ग्रासलेली आपली बुद्धी आहे, ती परमार्थाला उपयोगी पडत नाही. त्यामुळं सर्वप्रथम आपल्या बुद्धीला पटो न पटो कोणतेही तर्कवितर्क येवोत, आधी श्रद्धेनं, विश्वासानं सद्गुरूंनी दाखवलेल्या वाटेवरती चालत राहावं. एखाद्या वेळेस आपल्या मनात विचार येईल, तर्क येईल, निरूपण श्रवणातून, सद्गुरू मुखातून तो समजून घ्यावा, पण मर्यादेपर्यंतच ठेवावा आणि पुन्हा आपल्या साधनेमध्ये राहावं. इथे सावध राहावं की तर्कातून तर्क, मतातून मतं वाढत नाही आहेत ना. वाढत असतील तर ताबडतोब थांबून पुन्हा भगवन नामाला, सद्गुरूंनी सांगितलेल्या आत्मचिंतनाला घट्ट धरावं. दुसरा दिवस उजाडेल, पुन्हा काही तर्क येतील, येऊ देत. ते चुकीचे नाहीत, पण ते शमवण्याचा थोडा मर्यादित प्रयत्न करून पुन्हा साधनेलाच महत्त्व द्यावं. श्री महाराज एके ठिकाणी फार सुंदर दृष्टांत देतात. स्त्री लग्न करून नवऱ्याच्या घरी येते, त्यावेळी सासू सासरे दीर जावा सगळ्यांशी प्रेमानं वागते, पण मनातून ती फक्त नवऱ्याची असते. नवऱ्याला तिथून बाजूला केलं तर लग्नाचं प्रयोजन संपलं. मग ती मुलगी सासरी असणारच नाही. सासर ही संकल्पनाच नाही जोपर्यंत लग्न नाही. हे जसं आहे तसं साधना, आपलं आत्मानुसंधान, आपलं नामस्मरण हे जीवनाच्या मध्यवर्ती पाहिजे. आणि बाजूनं आला तर एखादा तर्क आला, नाही आला तर उत्तमच. आला तर समजून घेतला, समजला नाही तितका तरी सोडून दिला, समजला तरी समजला, पण साधना मध्यवर्ती. अशा पद्धतीनं जर साधक राहिला तर त्याला मतं, आपले तर्क कुतर्क बाजूला टाकून बुद्धीला शुद्धत्व आणता येईल आणि अभिमान गळलेली बुद्धी सूक्ष्म विचार करून भगवंताच्या भावामध्ये म्हणजेच आत्मभावामध्ये स्थिर राहू शकेल. हे तुम्ही साधा असं समर्थ म्हणतायत. असं जर साधलं गेलं तर काय होईल? अतिसूक्ष्म विचारे पाहता ऐक्य. अनेकदा पाहिलेला हा विषय आहे की तिथे द्वैत मुळात नाहीच आहे. एकच एक ब्रह्म आहे, आत्माच आहे. जीव नावाची वस्तू तिथे नाहीच. पण हे तेव्हा कळेल जेव्हा बुद्धी आपली अग्र असेल. यालाच भगवद्गीतेमध्ये भगवान व्यावसायात्मिका बुद्धीही असं म्हणतात. फक्त भगवंताला जाणणारी आत्मबुद्धी. या बुद्धीपर्यंत पोहोचायला अडचण आपल्या बुद्धीतील अभिमान आहे. हे जाणून त्या अभिमानाचा नाश करणारं भगवंताचं सद्गुरुपदिष्ट नाम, सद्गुरूंनी दिलेली ध्यानाची, नामस्मरणाची साधना साधकानं दृढ धरून ठेवली पाहिजे. म्हणजे मग आपोआप मतं आणि मतांतरं बाजूला पडून अग्र झालेल्या, सूक्ष्म झालेल्या बुद्धीमध्ये आत्मविचार, आत्मभाव दृढ राहतो आणि मग त्या आत्मबुद्धीमध्ये आत्म्याचा,
स्वरूपाचा प्रकाश पडतो. या पुढचा भाग आता आपण उजळणीमध्ये यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.